आमची खर्च झालेली आहे। आता आम्हाला त्याचे रिझल्टची अपेक्षा आहे। शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही वेगळ्या अफवा, वेगवेगळे स्टंटबाजी याच्यासाठी तयार आहोत। आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे सकारात्मक कुठलेच कामं नसून नकारात्मक कामाच्या जोरावर ते ही निवडणूक लढवत आहे आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत। मैदान बद्दलचे गदारोळ आणि वादन जे सुरू होतं त्यात आपल्या पक्षाची काय भूमिका आहे त्याबद्दल सांगा। आमच्या पक्षाची काय भूमिका, आमची रीतसर परवानगी 18 तारखेला आम्हाला मिळाली होती। 18 तारखेच्या अगोदर आम्ही 12 तारखेला परवानगीचं पत्र दिलं, 7 तारखेला दिलं, 5 तारखेला दिलं, ते रद्द केलं। 18 तारखेला मोठ्या मुश्किलीनं 23 आणि 24 तारखेची परवानगी आम्हाला दिली। आम्ही तिथे मंडप टाकण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पोलिसांनी मज्जाव केला। ज्या अर्थी रीतसर पैसे भरून पूर्ण सोपस्कार करून सर्व NOC वगैरे आणून परवानगी घेतली तरीही आम्हाला मंडप टाकण्यासाठी मज्जाव करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की 22 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना तो मैदान 23 आणि 24 तारखेला देऊ शकत नाही असं त्या ठिकाणी जिल्हा परिषद विभागाने पत्र दिलं। असं असतानाही 23 तारखेला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने जो पहिले 21-22 तारखेला मंडप टाकला होता तो काढून टाकण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मागितलं, तरीही आम्हाला तिथे प्रवेश नाकारला। आणि साधा प्रवेश नाकारला नाही तर उलट पोलिसांनी तिथे आमच्याची हुज्जत घातली। इतक्यावर ते थांबले नाही, संध्याकाळी 7-8 वाजताच्या दरम्यान आमचं दिलेली परवानगी रद्द केली। असं आमच्या आयुष्यात तरी कधी घडलेलं नाही। इतक्या निवडणुका आम्ही लढवल्या, जवळून पाहिल्या, काही निवडणुकीचे प्रचार प्रमुख आम्ही राहिलो आहे। ही सरळ दादागिरी होती। निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग, आम्हाला प्रचारापासून रोखणे, प्रचारापासून प्रवृत्त करणे। एखाद्याच्या घरी लग्न समारंभ आहे, मंगल कार्यालयाचं बुकिंग झालं, पाहुणे येणार तेवढ्यात तर तुम्हाला म्हटलं मंगल कार्यालय रद्द करण्यात आलं। तशी जी अवस्था होती तशी काल आमची अवस्था झाली। आमच्याजवळ भरपूर कार्यकर्ते आहे म्हणून कसे बसे आम्ही सावरलो आणि आजची आमची रॅली जी आहे ती निघणार आहे। आम्ही वर्गणी करून इलेक्शन लढवलं, आम्ही कुठं वाटणार पैसे हास्यास्पद आरोप आहे। आम्हीच तर लोकांकडून वर्गणी करून लढून आणि तुम्ही तुमच्या पक्षाचे लोक हेच मोठ्या मनाचे आहे, आम्ही कोत्या मनाचे। ठीक आहे, आमची उमेदवारी ही आम्ही उतरवलेली नाही आहे। अमरावतीकर जनतेने, अमरावती जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांनी, विधी क्षेत्रांनी, वैद्यकीय क्षेत्रांनी जेवढे समजदार आणि जबाबदार लोक आहे त्यांनी ही उमेदवारी दिलेली आहे। प्रहार पक्ष हा निमित्त आहे, मी शिवसेनेचा मुळात हे अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी ठरवलेली उमेदवारी आहे। महायुतीचा घटक असून आपला पक्ष या प्रकारे असं होत असेल तर एक प्रकारचे ध्रुवीकरण होणार आहे मतांचे। काही ध्रुवीकरण होण्याचा प्रश्नच नाही आहे। आम्ही आमच्या मत जे मागत आहोत ते आम्ही शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग आणि लहान व्यापारी, समाजातील दुर्लक्षित घटक यांच्या जोरावर मागत आहोत। जातीपातीवर आम्ही मतदान मागत नाही आहे। आम्ही इतक्या 38 वर्षापासून आम्ही काम करून राहिलो, त्या कामाच्या जोरावर मत मागत आहोत। आज प्रचाराच्या शेवटचे दिवस असं आपण काय मतदारांना एक आव्हान करा? मतदारांनी आता जी सुरू असलेली तानाशाही आहे, आपल्या घरामध्ये आपला भाऊ जरी आपल्यावर दादागिरी करत असला तर ते आपल्याला आवडणार नाही। निश्चितपणे सार्वजनिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांद्वारे काल जी दडपशाही झाली ती जर आपल्याला योग्य वाटत असेल तर निश्चितपणे आम्हाला मतदान करू नका, आणि जर ती अयोग्य वाटत असेल तर आमच्या पाठीशी एका कार्यकर्त्यांनी दिलेल्या उमेदवारीवर दुसरा कार्यकर्ता उभा आहे, बच्चू कडू आणि दिनेश बुक। हे जर समाजाची गरज वाटत असेल, समाजाला हे उपयोगी वाटत असेल
पण निश्चितपणे या जन आंदोलनाला यशस्वी करा, आम्हाला या निवडणुकीत विजयी करा एवढं आवाहन करेल. आपल्याला काय वाटतं किती लीड मिळू शकते? मतदानाची टक्केवारी जर 60% झाली, आम्हाला कमीत कमी 2 लाखाचा लीड मिळेल.